नमस्कार यूट्यूब फॅमिली, तर तुमचं आमच्या सुषमास किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत दह्याची कढी। तर ती कढी बनवण्यासाठी इथे सर्वात प्रथम मी वाटण घेतलेलं आहे। ते वाटण करण्यासाठी मी इथे हिरवी मिरची, लसूण, 2 चमचे जिरे आणि कोथिंबीर घेतलेली आणि याच्यात 1 चमचा हळदी टाकलेली होती। आता आपल्याला याचं वाटण करून घ्यायचंय। तर इथे आपण दही घेतलेलं होतं, त्या दह्याच्या आपल्याला अशा गाठी फोडून घ्यायच्या आहेत। असं छान मिसळून घ्यायचं जेणेकरून त्या गाठी राहत नाहीत आणि कढी ही छान बनते। जे वाटलेलं होतं ते वाटण आता याच्यात आपण टाकून देऊयात। आता आपण हे वाटण या दह्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं। आपण याच्यात 1 चमचा इतकं बेसन टाकूयात। ते बेसन ही आपल्याला याच्यात छान असं मिसळून घ्यायचंय। तर आता मी ते पातेले घेतलेलं आहे, त्याच्यात मी टाकतेय तेल। तर याच्यात मी 1 चमचा तेल टाकलेलं आहे, 1 चमचा जिरे टाकतेय। आता मी इथे लसूण थोडा बारीक चिरलेला होता तो याच्यात टाकतेय। आता याच्यात मी थोडासा कढीपत्ता पण टाकणार आहे। कढीपत्ता अवश्य टाका, कारण कढीपत्त्याने याची चव खूपच सुरेख येते। अशा प्रकारे असा लालसर लसूण असा या तेलात तळून घ्यायचा। आता आपण जे पीठ मिसळून घेतलं ते याच्यात टाकायचंय। ते पीठ मिसळून घेतलेलं जे दही होतं याच्यात टाकल्याच्या नंतर तुम्ही याच्यात हवं तितक्या प्रमाणे पाणी टाकू शकता। आता मी इथे या प्रमाणात अशी कढी केलेली आहे। आमच्या घरी घट्ट कढी आवडते आणि खरं तर घट्टच कढी खूप चविष्ट लागते। तुम्हाला हवी तर तुम्ही पाणी टाकू शकता, पण घट्ट कढी ही खूप सुरेख लागते। तर एक महत्त्वाची टिप्स देते मी तुम्हाला, ही कढी आपल्याला उकळून द्यायची नाहीये, कारण की कढी उकळून दिली की ती कढी फुटल्या जाते आणि ती कढी मग चांगली दिसत नाही, शिंतोडी दिसते। त्याच्यामुळे आपल्याला कढी उकळून द्यायची नाही, फक्त थोडीशी गरम दे। आणि इथं आपली कढी उकळायला लागली की आपल्याला त्याला सतत ढवळत राहायची, जेणेकरून ती उकळत नाही। तिला आपल्याला अजिबात उकळून द्यायची नाही, ठीक आहे। त्याच्यावरती मी थोडीशी कोथिंबीर टाकते। ती कढी मी हलवून घेते एकदा। तर तुम्ही पुन्हा एकदा पाहू शकता की ती कढी आपली घट्ट आहे। मी वाटण वाटताना त्याच्यात मीठ टाकलं होतं, म्हणून मी इथे मीठ टाकलेलं नाहीये। वाटणात काय काय टाकलं जातं हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे। कढी अशी कढईने फेस येऊन अशी वरती यायला लागली की त्याला लगेचच हलवत राहायचंय। अशी होताना कढी उकळण्याची लक्षणं आहेत। आपल्याला सतत कढई हलवत राहायची आहे। तयार झालेली आहे, तुम्ही पाहू शकता। त्याचा छान असा सुगंध सुटलेला आहे। तर तुम्ही पाहू शकता की सुरेख अशी कढी दिसतेय। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।